अयादी संधी ए, ऐ, ओ, औ यांच्या पुढे कुठलाही स्वर, म्हणजे कुठलाही एच्या पुढे ए आला तरी पण चालेल. कुठलाही स्वर असता काय होतं? एचा होतो अय, आईचा होतो आय, ओचा होतो अव आणि औचा होतो आव. अगदी सोपी संधी आहे. संधीचं नाव आहे अयादी. अयादी. अय याच्या सुरुवातीला असल्यामुळे आपल्याला समजून जाईल बघा. अय उत्तरामध्ये सुद्धा सुरुवातीला आहे. यण संधीमध्ये य उत्तर आहे. अयादी संधीमध्ये अय उत्तर आहे आणि आदी म्हणजे अय, आय, अव, आव हे उत्तर आहे. आता जो आपण नियम पाहिलेला हा काय झाला? नियम झाला. अयादी संधीचा नियम. मग आता आपण याची उत्तर आणि काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा आता मी पहिलं देतो एच एक्झाम्पल. बघा, कवे. सोपं एक्झाम्पल देतो. कवे प्लस अ एवढं देतो. मग आता मी एक सोडवतो, मग तुम्हाला सोडवायसाठी मी देणार आहे. क, व आणि आधी मी ए बाहेर काढला आणि नंतर अ आहे असा पुढे लिहिला. मग आता आपण जी संधी आत्ताच पाहिलेली आहे ती आपण रूल अप्लाय करूया. काय रूल आहे? एच्या पुढे बघा, अंडरलाईन करतो. एच्या पुढे जर कुठलाही स्वर असेल मग अ सुद्धा आपल्याला चालणार आहे. तर एच्या जागी काय होतं? एच्या जागी अय अशा प्रकारे आदेश होतो. बघा आता मी कव, कव आणि एच्या जागी लिहितो अय आणि त्याच्या पुढे अ आहे असंच लिहितो. एचाच फक्त अय होतो. या दोघांचा मिळून अय होतो असं नाही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा अ जो आहे हा तसाच राहणार आहे. काय केलंय मी? काहीच नाही. कवे शब्दामधला ए बाहेर काढला आणि त्याच्या पुढे अ तो आपल्या प्रश्नामध्येच आहे. नंतर एच्या जागी फक्त अय केला का? तर ए, ऐ, ओ, अव यांच्या पुढे कुठलाही स्वर आल्यानंतर अय, आय, अव, आव असे आदेश होतात. मग आता काय करायचंय? सगळ्यांना मिळून घ्यायचंय. क, व, हा व आणि हा अ दोन मिळून काय होणार आहे? पूर्ण होणार आहे तो. आणि हा जो य आहे याच्यामध्ये पुढचा अ जाणार आहे. म्हणजे मी काय केलं? जे कॉन्सोनंट आहेत, जे व्यंजन आहेत त्यांच्यामध्ये काय केलं? फक्त स्वरांना मिळून दिलं. झालं क, व, य. बघा आता मी तुम्हाला आयचं एक एक्झाम्पल सांगतो. जर ह्याच्यात थोडं कळालं नसेल तर आईचं सांगतो आणि उभं लिहितो. बघा, आईच्या जागी काय होणार आहे एवढं लक्षात घ्या. आईच्या जागी होणार आहे आय. एवढं सध्या लक्षात ठेवा. आता मी खाली एक उदाहरण देतो. उदाहरण आहे कवऊ. बघा सगळ्यांनी लक्ष द्या. कवऊ प्लस अ. मुद्दामून अ घेतो कारण की जोडायला सोपा जाईल म्हणून. त्याच्या पुढे मग ए पण येऊ शकतो, आई पण येऊ शकतो, काहीही येऊ शकतं. त्याच्यामुळे सुरुवातीला मुद्दामून अ घेतो. मग आता मी काय करतो? सगळ्यात पहिली स्टेप क, व आणि औ बाजूला काढतो. ही सगळ्यात पहिली स्टेप असते ज्याच्यामध्ये आपण पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर जे आहे त्याला आपण काय करतो? बाजूला काढतो. ते बाजूला काढल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे? दुसरी स्टेप या ठिकाणी आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे. तर औच्या पुढे अ आलेला आहे. मग आता या ठिकाणी संधी काय? ए, ऐ, ओ, औ यांच्या पुढे कुठलाही स्वर आल्यानंतर, क्षम्यता मी आईचं उदाहरण आधी घेतो. आई, आई, औचं नाही. कवई. आता हे उदाहरण खरं तर असे नसतात, पण मी तुम्हाला समजायसाठी घेतो. तर क, व, आई आणि अ. बघा काहीच केलेलं नाहीये. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर बाजूला काढलेलं आहे आणि आता आपल्याला अप्लाय करायची संधी. मग काय संधी आहे? काय संधी रूल आहे? ए, ऐ. आईच्या पुढे काय? कुठलाही स्वर आल्यानंतर आय होत. मग आता मी काय करणार? या ऐच्या जागी क, व आणि आय. का बरं? तर आईचा आय असं होतो
हा संधी नियम आहे. म्हणजे अ बघा. मग आता काय करायचंय, काय नाही, सगळ्यांना एकत्र करायचंय. व या व मध्ये हा आ जाणार, होणार कवा, कवा य, कवाय. आता या कवाय शब्दाचा काही अर्थ नाही, पण आपल्याला संधी समजावी म्हणून सोपी उदाहरणं मी घेतलेली आहेत. कवाय. आता अजून एक उदाहरण सांगतो. ओच. बघा. क वो प्लस तर कवो असा शब्द नाहीये, पण चला साधो घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला एकदमच अवघड नको. तर साधो आणि मग आता या ठिकाणी काय नियम आहे आपल्या संधीचा? ए ऐ ओ औ यांच्या पुढे कुठलाही स्वर आल्यानंतर अय, आय, अव, आव असा अनुक्रमे काय आदेश होतात. मग ओच्या जागी काय येणार आहे आता ते लक्षात ठेवायचं. ओच्या जागी येणार आहे अव. मग बघा, सगळ्यात पहिलं स्टेप काय आहे? पहिलं या अक्षरातील शेवटचा शब्द, शेवटचं अक्षर वेगळं करायचं आहे. साध प्लस ओ आणि मग आहे असं आपण लिहिलं. आता आपल्याला संधी अप्लाय करायची. ओच्या जागी काय होणार आहे? साधू. साध ओच्या जागी होणार अव आणि प्लस अ प्लस अ. मग आता काय करायचंय? संपलं. या ध मध्ये हा अ जाणार. साध व. नंतर काय येणार? साधव. इथे काय होतंय? आपण कॉन्सोनंट मध्ये वॉवेल मिक्स करतोय. म्हणजे ध मध्ये जर अ गेला तर काय होणार? ध मध्ये जर अ गेला तर ध पूर्ण होणार. बर, ध मध्ये जर आ गेला तर काय होणार? ध अधिक आ धा. तर हे शिकवायची काय गरज नाहीये, तरी पण साइड बाय साइड सांगितलं. बघा. साधं. देन शेवटचं एक्झाम्पल आता त्याच्यातलं औ च्या जागी आव होणार एक्झाम्पल आता सांगतो. पुन्हा एकदा संधी नियम आपल्याला सारखा सारखा आपल्या कानावर पडावं म्हणून सांगतो. ए ऐ ओ औ या स्वरांपुढे कुठलाही स्वर आल्यानंतर एचा होतो आय, आईचा होतो आय, ओचा होतो अव, औचा होतो आव. आता आपण औचा आव होणारा एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा एक्झाम्पल इथंच देतो, म्हणजे सूत्र आपल्या समोरच राहील. बघा एक्झाम्पल आहे कवौ. जी सप्तमी विभक्ती आहे. कवौ प्लस मुद्दामून घेतो आपल्याला कळावं म्हणून. क व आणि औ पहिला आपण बाजूला काढला. ही सगळ्यात पहिली स्टेप असते. नंतर आपण लिहिला. आता काय करायचंय? या औच कुठली संधी होणार आहे ती बघायची. मग औच्या पुढे आहे का? हो, औच्या पुढे आहे आणि कुठलाही स्वर असल्यामुळे आपल्याला तो मान्य आहे. मग काय होतं? क व आणि औच्या जागी काय होणार? आय. आणि याच्यामध्ये पुढे जो आहे तो आहे असाच राहणार. मग या ठिकाणी कव, आय आणि शेवटी मग हा जो अय झालेला आहे हा कुठून आलेला आहे? तर हा संधी झाल्यामुळे ओच्या जागी आय झाला. आता मला काय करायचंय? सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे. व व मध्ये हा आ गेला तर काय होणार? कवाय. सर कवाय. तिकडे आवर येणार ना? तिकडे हो, आव 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 आव. सो कवाव अशा प्रकारे झाली ही संधी. ओचा काय होतो? आव, आय नाही. तर ही आहे आया आधी संधी. खूप मोठ्या प्रमाणात आपल्या धड्यांमध्ये वापरली जाते. मग आपल्याला सगळ्यात पहिला काय करायचंय? पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर बाजूला काढायचंय आणि मग आहे अशी संधी, आपल्याला संधी रूल अप्लाय करायचा आहे. ही झाली अयादी संधी. पुन्हा एकदा शेवटचा रूल सांगतो.
ए ऐ ओ औ यांच्या पुढे कुठलाही स्वर आल्यानंतर अय, आय, अव, आव असे अनुक्रमे काय आदेश होतात. म्हणजे एच्या जागी अय होतो. अशा प्रकारे हा अयादी संधीचा नियम आहे. आता पुढची संधी आपण पाहणार आहोत आणि मग राहिलेला जो अर्धा तास आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये संधी आपण सोडूया, तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्हाला समजले का नाही हे मला समजेल. पुढची संधी अगदी सोपी. संधीचं नाव आहे वृद्धी. संधीचं नाव आहे वृद्धी संधी. काय संधी आहे हो? अगदी सोपी. किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर, किती सोपं आहे बघा. आई आल्यानंतर दोघांचा मिळून आई होतो. काय संधी आहे? अ किंवा आ यांच्या पुढे आई आल्यानंतर दोघांचा मिळून आई होतो. आणि अ किंवा आ जर आपल्याला संधी आल्या नाही संस्कृतमध्ये तर आपल्याला काहीच, म्हणजे कंप्लीट आपल्याला काहीच कळणार नाहीये. म्हणून संधी येणं फार महत्वाचं आहे. किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. आता गंमत काय होते, आपण एवढं शिकलेलो आहे पण तरी पण आपल्याला कधी कधी मात्रा क्लिअर नसतात. म्हणून आईची मात्रा मी क्लिअर करून टाकतो. आईची मात्रा, अरे एक काय झालं, आईची मात्रा वरती दोन रेषा. कधी कधी आपलं थोडंसं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते होऊ नये म्हणून मी आईची मात्रा इथे तुम्हाला लिहून दाखवतो. आई म्हणजे दोन मात्रा अशा. ठीक आहे. हे काय झालं देवा. आई म्हणजे दोन मात्रावरती. हा, आणि ओ म्हणजे एक उभी रेषा, आणि औ म्हणजे एक उभी रेषा आणि दोन वर्टिकल लाईन. औ कुठे गेला? हा औ. हे मुद्दामून लिहून दाखवलं. तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर हे लहानपणापासून आम्ही शिकतोय, पण तरी सुद्धा थोडस कधी कधी कन्फ्युजन होत असतं. मग आता आपण संधी सोडूया. काय नियम आहे? अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून. आता फरक काय होता? या सूत्रामध्ये एकाचाच एचाच अय होत होता आणि पुढचा स्वर त्याच्यामध्ये मिळून जात होता. पण या ठिकाणी काय होणार आहे? दोघांचा मिळून अय होणार आहे. हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो. ही जी वरची संधी होती अयादी, त्याच्यामध्ये एचाच फक्त अय होत होता आणि पुढचा स्वर त्याच्यामध्ये मिळून जात होता, मिक्स होत होता. पण या ठिकाणी दोघांचा मिळून, म्हणून मी कंसात काय लिहितो? दोघांचा मिळून. हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी पुन्हा सांगतो, कारण की इथं चूक होत असते आपली. दोघांचा मिळून एकच अक्षर होणार आहे. दोघांचा मिळून. बर, दोघांचा मिळून. बर, आता बघा खाली उदाहरण लिहितो. आता लिहितो मी राम प्लस एक ह. बघा, मग आता या ठिकाणी काय? पहिला मी राम मधला बाजूला काढला आणि त्याच्या पुढे काय आहे? एक. याच्यामध्ये तर काय डाऊट नाहीये. काय केलं मी? राम मधला बाजूला काढलं. मग आता या ठिकाणी संधी अप्लाय होणार आहे या दोघांमध्ये. काय संधी अप्लाय होणार आहे? किंवा आ यांच्या पुढे जर ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून काय होतो? आई होतो. मग आता मी या दोघांचा मिळून राम, दोघांचा मिळून केला आई आणि कह. सर मग हा ए कुठे गेला? तेच सूत्र सांगितलं, नियमात सांगितलं की दोघांचा मिळून एक होतो. दोघांचा मिळून झाला आई. मग आता आई कसा लिहितात? तुम्हाला मी वरतीच दाखवलेलं आहे. आई दोन मात्रा. आता ज्यावेळी मी हे ऍड करणार आहे त्यावेळी काय होणार आहे? रा मै कह. आता बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तकामध्ये हे दिसतं रामैकह, हे एक उदाहरण सांगितलं, पण बऱ्याच वेळा असं झालेलं दिसतं.
म्हणून ती संधी करणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. तर दोघांचा मिळून झाला ए, आणि तो ए गेला या म मध्ये, कारण की व्यंजनाच्या पुढे स्वर आल्यानंतर ते मिळून जात असतात. हे झालं एक उदाहरण एच. आता मी आईचं उदाहरण सांगतोय बघा. इकडे बघा. आता मी घेतो सीता. ठीक आहे. किंवा एकच घेऊया, कणव. एक नाव आहे कणव प्लस ऐक्य. आता मी काय ऐ घेतला, ऐक्य. मग पहिलं काय नियम आहे, पहिली स्टेप काय आहे, ण व मध्ये अ बाजूला काढायचा आणि ए ऐ लिहायचा बाजूला आणि क्य. काय केलेलं आहे, काहीच नाही, या व मधला फक्त अ बाजूला काढला. मग तो अ काढल्यानंतर काय होतं, खाली हलंत शिल्लक राहत. आणि आता या दोघांमध्ये संधी होणार आहे. अ किंवा आ यांच्या पुढे एक किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून काय होतो, दोघांचा मिळून आईच होतो. म्हणून मी आई लिहिला आणि क्यह. आता आई म्हणजे काय, दोन रेषा. तर बघा, क न वैक्यह. ज्यावेळी आपण कणवैक्य शब्द ऐकतो त्यावेळी खरा शब्द काय, तो कणव ऐक्य. जेव्हा आपण रामैक ऐकतो तर राम एक, असं हे अ आणि आई यांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे आपलं काय राहिलं, ओ आल्यानंतर काय होतं आणि औ आल्यानंतर काय होतं, हे दोन एक्झाम्पल आपल्याला सांगायचे. बघा, सोपे सोपेच घेतो, अवघड अवघड तुम्हाला सोडवायला देईन नंतर. आता भरत आणि भरत प्लस ओम. भरत प्लस नाही, ओम नाही, ओदनम असं घेऊया. ओदनम म्हणजे भात, शिजलेला तांदूळ. तो भ र त मधला अ बाजूला काढला, ओदनम मधला ओ बाजूला काढला. मग काय शिल्लक राहील, दनम. दनम. बघा, फक्त ज्यांची संधी करायची त्यांना बाजूला काढले रे, इतर काही केलेलं नाही. भरत ओदनम. मग आता अ च्या पुढे ओ आल्यानंतर दोघांचा मिळून काय होतो, आपण ते सूत्र शिकलेलो आहोत, नियम पाहिलेला आहे. मग त्याचा होता आऊ आणि दनम दोघांचा मिळून होतो, म्हणून हा अ पण गायब होणार आणि ओ सुद्धा गायब होणार या ठिकाणी. मग आता काय मिक्स करायचंय, मग त्याची मात्रा काय, आपण ती सुद्धा वरती पाहिलेली आहे. मग भरतौ, एक उभी रेषा आणि दोन वरती रेषा औ, ही मात्रा आहे. आणि धनम, भरतौ धनम. मग भरतौ धनम शब्द दिला असेल तर भरत आणि ओदन असा अर्थ होतो. बघा लास्ट, केशव प्लस औषधम. आता मी औचं उदाहरण सांगतो. म्हणजे आपल्याला चार उदाहरणं सांगायची आहेत, एचं एक, ऐचं एक, ओचं एक, औचं एक. म्हणजे आपल्याला सगळ्या उदाहरणांचं एक एक एक्झाम्पल सांगितल्यासारखं होईल. बघा, सगळ्यात पहिला स्टेप, केशव अ बाजूला काढला, औषधामधला औ बाजूला काढला. मग हे दोनच आपण नेहमी बाजूला का काढतो, असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की कधी कधी, कधी कधी म्हणजे संधीमध्ये, संधी कायम पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर यांच्यामध्येच होत असते. म्हणून केशव शब्दातला अ काढला आणि औषध शब्दातला औ काढला. आता काय होणार बघा, दोघांचा मिळून केशव औषधम. कारण की अ आणि औ या दोघांचा मिळून काय होतो, औ होतो. हे आपण सूत्रातून शिकलेलो आहे. केशवौ शधम, केशवौ शधम. अशा प्रकारे आपण ए आई या दोघांची उदाहरणं पाहिली, ओ आणि औ यांचीही उदाहरणं पाहिली. आता आपल्याला फक्त काय करायचंय, नियम पाठ करायचाय आणि स्टेप्स लक्षात ठेवायचंय. दोन्ही नियम पैकी शेवटचा नियम पुन्हा एकदा रिपीट करतो. लिहिताना पण असाच लिहायचा आहे तुम्हाला. म्हणजे
पाठ करायला पण सोपं जाईल. आणि कसं सांगायचं आहे? अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा मिळून आई होतो. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यानंतर दोघांचा मिळून औ होतो. आणि तो आई कसा लिहितात? असा. औ कसा लिहितात? असा. मग ही आहेत त्याची उदाहरणं. आणि हा पहिला नियम काय होता? ए ऐ ओ औ यांच्या पुढे अय आय अव आव असं आदेश होतात. म्हणजे एचाच अय होतो, दोघांचा मिळून अय होत नाही. हम्म, बघा. हा, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे? आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये उदाहरण सोडूया. डाऊट असेल तर विचारा, किंवा हा नियम पुन्हा सांगा, किंवा अजून एक उदाहरण द्या. हम्म, बोला.